तुम्ही सुद्धा हा अनुभव बराच वेळा घेतला असेल. आपल्या आयुष्यातल्या माणसांबद्दल आपल्या मनात एक इमेज असते. कधी कधी चांगली, कधी कधी वाईट, खडूस, फटकळ, प्रेमळ, दयाळू, वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला आलेल्या अनुभवाप्रमाणे. मग अनेक महिन्यांनंतर, वर्षांनंतर जेव्हा आपण त्या व्यक्तीला भेटतो, आपण थक्क होतो, अरे ही व्यक्ती कशी बदलली. कारण आपल्या मनातल्या इमेज बरोबर आपण तिला पडताळून पाहायला लागतो आणि ती व्यक्ती त्या इमेजमध्ये फिट बसत नाही. आपल्याला तेव्हा जे अनुभव आलेले असतात त्यानुसार आपण तिची इमेज बनवलेली असते आणि आता ती बदललेली असते. चूक आपण असतो का, ती व्यक्ती असते का? कुणीच नसतं. माणसं बदलतात, काळानुसार माणसं बदलतात, परिस्थितीनुसार माणसं बदलतात, त्यांना जसे जसे अनुभव येत जातात तशी माणसं बदलतात, कधी चांगल्यासाठी कधी वाईटासाठी. आपण त्यांना जज करणारे कुणीही नसतो. कधी कधी खूप चांगली व्यक्ती खूप निष्ठुर, क्रूर, कडक, वाईट बनते. कधी कधी खूप वाईट वाटणारी व्यक्ती अतिशय चांगली, प्रेमळ वाटायला लागते. त्या व्यक्तीचाही दोष नसतो, आपलीही चूक नसते. आयुष्य त्या त्या वळणाने जाऊन त्या व्यक्तीला तसं बनवतं. त्यामुळे कुणीही कसं आहे याचा ठोस अंदाज मनात ठेवायचाच नाही, इमेज बनवून ठेवायचीच नाही. समोर जसं जसं जे जे येत जाईल ते तसं तसं स्वीकारत जायचं. कारण आपण मनात इमेज बनवून ठेवली ना की सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच होतो. आपलं अपेक्षा करायला लागतो, आपण तशीच ती व्यक्ती असेल असं मनात ठेवून वागायला लागतो आणि आपण मग चुकतो. त्यापेक्षा त्या त्यावेळी जशी जशी वागेल तशी तशी ती व्यक्ती स्वीकारायची आणि आयुष्य चालू ठेवायचं.